जागतिक वन दिनाचे औचित्य साधून शकुंतला रेल बचाव समितीची 39वी आढावा बैठक ऑक्सिजन पार्क येथे उत्साहात पार पडली। या बैठकीत शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी आणि शहीद दिनानिमित्त क्रांतिकारकांना मानवंदना देण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली। येत्या 23 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता जयस्तंभ चौक येथे शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना पुष्पांजली अर्पण करण्यात येईल। रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समितीकडून यंदा 8व्या वर्षी 39व्या टप्प्यातील संध्या भजन हे अनोखे अहिंसक आंदोलन करण्यात येणार आहे। 23 मार्च शहीद दिन, शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना आपण दरवर्षी गेल्या 15-20 वर्षापासून आपण जयस्तंभ चौक इथे श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक छोटासा एक सामाजिक उपक्रम आपण तिथं राबवत आहे। यावर्षीसुद्धा आपण तिथं 23 मार्चला मागच्या वर्षी आपण चक्काजाम आंदोलन केलेलं होतं। यावर्षी आम्ही एक वेगळं आंदोलनच्या माध्यमातून प्रतिकात्मक एक भजन संध्या आम्ही तिथे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमावर जयस्तंभ चौक इथे ठेवणार आहे। आणि शकुंतला म्हटलं म्हणजे हे सर्व आपल्या अचलपूर, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा आणि अकोला जिल्हा 4 जिल्ह्याची जीवनवाहिनीला कुठंतरी आता जीवन मिळावं यासाठी 39व्या टप्प्यात हे प्रतिकात्मक एक जन आंदोलन आम्ही केंद्रीय रेल बोर्ड अध्यक्ष यांना जागृत करण्यासाठी करत आहे, जेणेकरून त्यांनी या शकुंतलेचा विषय लवकर मार्गी लावून आमच्या परिसरातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ज्याला आम्ही म्हणतो शकुंतला झुकझुक गाडी ब्रॉडगेजच्या रूपात रूपांतरित करून त्यांनी तिला एक एक्सप्रेसचा दर्जा देऊन लोकांना प्रवासाचा मार्ग मोकळा करावा। अन्यथा आम्ही येणाऱ्या काळात एक खूप मोठी पायी दिंडी, जसं आपण ईश्वराजवळ दिंडी काढतो चहासाठी, तशी एक पायी दिंडी आम्ही इथून मूर्तिजापूरपर्यंत करणार आहे। आणि मूर्तिजापूरला तिथे जाऊन त्या रेल्वे स्टेशनवर जाऊन आम्ही ठिय्या आंदोलन मांडणार आहे। धन्यवाद। गरीबों की नाडी शकुंतला गाडी या घोषणेसह विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत ही रेल्वे पुन्हा सुरू करण्याचा निर्धार केला आहे। बैठकीदरम्यान वऱ्हाडी कवी डॉक्टर राजाभाऊ धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त शमीचे रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या बैठकीला सत्याग्रही योगेश खानजोडे, डॉक्टर राजा धर्माधिकारी, राजेश अग्रवाल, दीपा तायडे, प्राध्यापक विजय सातपुते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ऑक्सिजन पार्क मध्ये आमची पुढील जे आमचं शहीद दिनी जे आंदोलन आहे प्रतिकात्मक आंदोलन, त्यासाठी आमची आढावा मीटिंग आज इथं आहे। आणि या आढावा मीटिंग मध्ये आमचे पुढील नियोजनाचे विषय ठरलेले आहे। 23 मार्च शहीद दिनी पहिले हुतात्म्यांना सगळ्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल। नंतर भजन कीर्तनाचा तिथे कार्यक्रम होईल आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाचे तिथं नियोजन केलं जाईल। या मीटिंगमध्ये आम्ही जे आमच्या खासदार साहेबांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा संसदेत मांडलेला आहे, त्याबद्दल आम्ही आमच्या आजच्या मीटिंगमध्ये अभिनंदन ठराव पण घेतलेला आहे। आणि शहीद दिनाच्या दिवशी काय काय कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती पण ठरवलेली आहे। धन्यवाद। या देशासाठी ज्यांनी आपले प्राण पणाला लावले, अर्पण केले, त्या महामानवांच्या म्हणजे भगतसिंग आणि इतर यांनी जे आपलं प्राणाचं अर्पण केलं त्यांना एक सन्मान, त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण 23 मार्चला हा कार्यक्रम करतो आहे। याच्यामागची प्रेरणा ही आहे की ज्यांनी देशासाठी बलिदान केलं। आणि शकुंतला आता किती लोकांचं बलिदान मागणार हा सुद्धा एक प्रश्न उभा राहिलेला आहे, कारण मागच्या अधिवेशनामध्ये अंदाजपत्रकात काही सापडलं नाही। पण आता सहनशीलता संपत आलेली आहे। एखादी गरज त्या जागाची, खरं म्हणजे या भागाला काही सोयीच नाही आहे। एक अमरावती परतवाडा सडला रस्ता सोडला तर सामान्य माणसाला इथं काहीच नाही आहे। नागपूरसारख्या ठिकाणी मेट्रोचं जाळं पसरलेलं आहे, इथं मेट्रो नको का? इथं काय माणसं राहत नाही का? इथं रेल्वे नको का? हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत। गेल्या 6 वर्षापासून आम्ही आंदोलन करतो आहे। 39 आंदोलन या ठिकाणी झालेले, अनेक आंदोलन झालेले आहेत। सगळेजण खिशात हात टाकून जसं जमेल तसा लोकांचा संग्रह करून आम्ही या ठिकाणी करतो आहे। आता 23 मार्चला हा निर्वाणीचा इशारा आहे। या दिवशी तर आम्ही प्रश्नच नाही, ईश्वराला स्मरण करून त्या भव्य दिव्यात्माला श्रद्धांजली मिळावी, त्यांना ईश्वराच्या अंतःकरणात जागा मिळून आम्ही प्रार्थना करून ही श्रद्धांजली भजन रूपात देऊच। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।